नमस्कार मित्रांनो, नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे खोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील भैरवनाथ मंदिराच्या दर्शनाला. भैरवनाथ मंदिराच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आपल्याला महाद्वारातून प्रवेश करावा लागतो. येथून डाव्या हाताला आपल्याला प्रदक्षिणा मार्ग पाहायला मिळतो. भैरवनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर मंदिराचा कळस व शिखर यांचं दर्शन मिळतं. तसेच मंदिराच्या मागच्या बाजूला औदुंबराच्या झाडाखाली श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहायला मिळते. या दत्तात्रेयांच्या मूर्तीच्या बाजूलाच श्री नागनाथ, श्री साईनाथ यांच्या चरणपादुका तसेच श्रीकृष्ण यांचेही दर्शन मिळते. तिथूनच समोर श्री विठ्ठल रुक्मिणी यांचं आपल्याला दर्शन मिळतं. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानंतर आपण प्रवेश करतो भैरवनाथ मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला असलेल्या श्री कालभैरव मंदिरामध्ये. श्री कालभैरव हे भैरवनाथांचे क्षेत्रपाल. श्री कालभैरवांची मूर्ती काळ्या पाषाणातील असून मूर्तीच्या हातात तलवार, डमरू, त्रिशूळ व पानपत्र आहे. ज्या भाविकांनी नवस केला असेल ते भाविक श्रद्धेने देवाला चंदनाच्या लाकडाचे हात पाय अर्पण करतात. कालभैरवनाथांच्या दर्शनानंतर आपल्याला एक नंदी पाहायला मिळतो, ज्याच्या अंगावर भाविकांनी श्रद्धेने तेल व नाचणी अर्पण केलेलं आहे. याबद्दल असं सांगितलं जातं की ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या अंगावर गोचीड, पिसवा, तांबवा झालेले आहेत ते शेतकरी येथील नंदीच्या अंगावर घातलेले नाचणी व तेल घेऊन जातात व आपल्या जनावरांच्या अंगावर लावतात. या नाचणी व तेलाच्या प्रभावामुळे त्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या अंगावरील तांबवा, पिसवा, गोचीड कमी होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यानंतर तेच भाविक श्रद्धेने पुन्हा येथे येऊन तेल व नाचणी अर्पण करतात. त्यानंतर आपण प्रवेश करतो देव श्रीनाथ यांच्या मंदिरामध्ये. येथे देखील आपल्याला श्री कालभैरवनाथांप्रमाणेच एक मूर्ती पाहायला मिळते. इथून आपण श्री गणेश व श्री महादेव यांचं दर्शन घेऊन भैरवनाथांच्या मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो. लाकडी सभामंडपामध्ये नंदी व कासव यांचं आपण दर्शन घेतल्यानंतर एका स्त्रीची प्रतिकृती असलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. याच्याबद्दल येथील स्थानिक गुरव यांना विचारले असता त्यांनी अशी माहिती दिली की ही प्रतिकृती लाडकूबाई या देवाच्या अत्यंत प्रिय असलेल्या भक्ताची आहे. ही लाडकूबाई नावाची भक्त देवांना नित्य नैवेद्य करीत असे. येथील भैरवनाथांना मांसाहार वर्ज्य आहे. मांसाहार चालत नाही. तरीही लाडकूबाईने एकदा भैरवनाथांना मांसाहारी नैवेद्य केला. त्यामुळे भैरवनाथांना क्रोध आला व त्यांनी लाडकूबाईला शाप दिला की तुला पुन्हा माझे दर्शन मिळणार नाही. लाडकूबाईला पश्चाताप झाला व तिने देवांच्याकडे शाप मागितला. त्यावेळी भैरवनाथांनी लाडकूबाईला आपल्या मंदिराच्या पायरीवर स्थान दिले व माझ्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची पायधूळ तुझ्या अंगावर पडेल असा उशाप दिला. तेव्हापासून लाडकूबाई या भैरवनाथांच्या मंदिराच्या पायरीवर आहे. त्यानंतर आपण भैरवनाथांच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करतो. येथे राजशाही थाटामध्ये बांधलेली आपल्याला भैरवनाथांची पूजा पाहायला मिळते. नवरात्र, रविवार, पौर्णिमा तसेच अन्य विशेष प्रसंगी भैरवनाथांची घोड्यावरील तसेच विशेष पूजा बांधण्यात येते. भैरवनाथांच्या दर्शनानंतर आपण दर्शन घेतो श्री जोगेश्वरी देवीचं, जी आहे भैरवनाथांची अर्धांगिनी पत्नी. जोगेश्वरीच्या दर्शनानंतर आपलं श्री भैरवनाथ मंदिराचं दर्शन पूर्ण होतं. आपण महाद्वारातून बाहेर पडताना वेळोवेळी आलेल्या महापुराची नोंद या कमानीवर करून ठेवण्यात आलेली आहे. कमानीच्या बाहेर आल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला वारणामाईचा विस्तीर्ण परिसर पाहायला मिळतो. अशा प्रकारे आज आपण दर्शन घेतलेलं आहे श्री भैरवनाथ मंदिराचं. माझ्या नॉलेज सफर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका.